बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला प्रारंभ. प्रदर्शनात डॉक्टर मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली. शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी.वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तपोवन मैदान येथे आज शुक्रवार 27 डिसेंबर पासून प्रदर्शनाची सुरुवात होत असून ते 30 डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन होते. मात्र माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याने त्यांना आदरांजली वाहून अत्यंत साधेपणाने या प्रदर्शनाचा प्रारंभ झाला. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, उद्योजक आनंद माने, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक राहुल देसाई, प्राध्यापक किसन चौगले, बाबासो चौगले, डॉक्टर चेतन नरके, बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयनी देवी साळुंखे, जिल्हा परिषद माजी सदस्य जीवन पाटील, केडीसी संचालिका स्मिता गवळी, श्रुतिका काटकर तसेच कोल्हापूर बी बियाणे रासायनिक खत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, स्वप्नील सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.